तर हॅलो भावांनो, आपल्याला गाडी भरायची होती म्हणून आपण आलेलो कंपनीत. गाडी आपल्याला भरायची होती लोणावळ्याला. गाडी भरून आपल्याला दिवसभर गाडी उभीच करायची होती आणि खालच्या खालीच माल होता बरं का. वर काय हाईटचा आपण माल भरलेला नव्हता. आणि संध्याकाळी जायचं म्हटल्यानंतर दिवसभर आराम केला. संध्याकाळी बरोबर आपला पहाटे उठलो 3 वाजता आणि निघलो. 4 वाजेपर्यंत बरोबर आपल्या नवीन वेळ्याच्या बोगद्यात पोचलो. वेळ्याचा बोगदा बाकी एक नंबर केलाय बरं का. आतमध्ये काय ती लाईटा बेटा रोड बेड गाडीचा व्हिडिओ काढावासा वाटतोय आपल्या, पण काय करायचं. गाडीचा व्हिडिओ काढायला आपल्याला दुसरी कुठली गाडी संघ नसत्या. काय विषय नाही भावांनो, नेक्स्ट टाइम आपण नक्की एखादी गाडी संघ असल्यानंतर आपला गाडीचा व्हिडिओ काढू. काय विषय नाही. मग डायरेक्ट आलो कामशेतच्या पुढं आल्यानंतर एक नंबर रोड केलाय बरं का, डांबरी. डायरेक्ट लोणावळ्यापर्यंत काय टेन्शन. रोडला चालायच लागलेलो तोपर्यंत आपल्याला पुढचा जो टोल नाका आहे लोणावळ्याच्या अलीकडे आहे तिथं थांबलो. आपल्याला ह्यो फॅमिली मेंबर गाठ पडला. सांगलीवरून गुजरातचा माल भरलेला भाऊनं. मग काय भावाबरोबर म्हटलं आता चला चहा पाणी करूया. मी पण कराडमध्ये निघल्यापासून काही थांबलेलोच नव्हतो, आत्ताच थांबलेलो. चला म्हटलं दोघं जण चहा पाणी करूया. मग चहा पाणी करायला लागलो तोपर्यंत आपल्याला हे भाऊ आपले गाठ पडले. भरपूर दिवस झालं भाऊंना आपल्याला भेटायचं होतं, पण काय भाऊ गडबडीत होते. गडबडीत गेले निघून. चला म्हटलं आपण पण निघून डायरेक्ट आलो कंपनीत आपल्या तिथं शोरूमला गाडी बिडी खाली करून निघलो. लोणावळा म्हटलं आता सोडावं. आता लोणावळ्यात काय जास्त गर्दी नव्हती, नाहीतर सॅटर्डे संडेला भावांना भरपूर लोणावळ्यात गर्दी होती. डायरेक्ट आलो मग आपल्या पप्पीदा ढाब्याला म्हणजे पंजाबी ढाब्याला आलो. मस्तपैकी शेवभाजी दिली ऑर्डर. म्हटलं सकाळपासून काही नाश्ता केलेला नव्हता. आता म्हटलं आपल्याला जेवणच डायरेक्ट करून घेऊ, म्हणजे कराडपर्यंत जास्तवर काय टेन्शन नाही. जेवण केलं आणि आलो डायरेक्ट आपल्या कराडच्या तासवडे टोल नाक्यावर. आता आपल्याला जाऊन काही गाडी लोड करायचीच नव्हती, घरी जाऊन आरामच करायचा होता. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.